नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव ना संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आपला आजचा विषय उतारा कसा करावा, वाईट शक्तीचा उतारा कसा करावा, बाधा दूर करण्याचे सोपा उपाय। मंडळी, बऱ्याच वेळा घरातून बाहेर पडल्यावर किंवा अचानक घरी आल्यावर आपल्या व्यक्तीची वागण्यात बदल होतो। शांत बसणे, चिडचिड करणे, एकटं बडबडणे यालाच ग्रामीण भाषेत आपण लागीर होणे किंवा वाईट शक्तीची बाधा म्हणतो। या शक्तीचा दोन प्रकार असतात, तांत्रिकाने पाठवलेल्या आणि आपल्याकडूनच चुकामुळे मागे लागलेल्या गोष्टी। आज आपण दुसऱ्या प्रकारचा उतारा पाहणार आहोत। मंडळी, लक्षात घ्या, या शक्तींना तुम्हाला कायमचा त्रास द्यायचा नसतो। त्याचा उद्देश फक्त तुम्हाला भीती दाखवून स्वतःसाठी काहीतरी भोग किंवा उतारा घेणे हा असतो। त्यामुळे त्या स्वतःहून समोर येऊन मला अमुक गोष्ट दे, मी याला सोडून जाईल। सर्वात सोपा उपाय म्हणजे ती शक्ती जे मागत असते तो उतारा तिला देऊन टाका। पण मंडळी, उतारा देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या शक्तीकडून वचन घेणं हे खूप गरजेचं आहे की यापुढे तू या व्यक्तीला किंवा या कुटुंबाला त्रास देणार नाही। कारण माणूस वचन विसरतो, वाईट शक्ती वचन पाळते। यामुळे शक्ती पुन्हा त्रास देणार नाही। एक लिंबूचा छोटासा उपाय, तात्पुरता। हा उपाय तेव्हा करायचा जेव्हा शक्ती उतारा मागत नाही किंवा हट्टी असते। उदाहरण, मला झाडच हवं, प्राणच हवा, म्हणजे झाडाचा प्राणच हवा मला, तर हा तात्पुरता आराम देणारा उपाय करा। त्यावेळेस एक लिंबू त्रास होणाऱ्या व्यक्तीला समोर बसवा। लिंबू कापणे, व्यक्तीच्या डोक्यावर लिंबाचा संपूर्ण रस डोक्यावर पडला पाहिजे। उतारा घेणे, त्याच लिंबूने व्यक्तीच्या अंगावरून उतारा घ्या। शक्ती पुरुष असेल तर 3 वेळा, शक्ती स्त्री असेल तर 5 वेळा। हे लिंबू 4 रस्ते एकत्र येतात तिथे चौकात अशा ठिकाणी ठेवून द्या किंवा पाण्यात विसर्जन करा। मित्रांनो, जर ही वाईट शक्ती जर स्त्री असेल तर उतारा 5 वेळा, आणि जर शक्ती पुरुष असेल तर 3 वेळा, आणि त्या ठिकाणी 4 रस्ते येतात त्या ठिकाणी फेकून दे किंवा पाण्यात विसर्जन करणे। वापस येताना नियम, माघारी येताना वळून बघायचे नाही, घरात येताना हातपाय धुवून येणे। हा उतारा केल्याने शक्ती पूर्णपणे जाणार नाही, त्या व्यक्तीचा त्रास 90% कमी होईल। मित्रांनो, हा उपाय फक्त तात्पुरता आहे। हा उपायाने फक्त तुम्हाला 90% आराम पडेल। यामुळे तुम्हाला पुढील उपचारासाठी किंवा जाणकार व्यक्तीकडे जाण्यासाठी वेळ मिळेल। म्हणजे तुम्हाला एखाद्या जाणकार व्यक्तीकडे जाण्यासाठी हा उतारा तुम्हाला तात्पुरता आराम देईल। अंतिम चेतावणी, स्वतःच्या मनाने कोणताही उतारा करू नये। चुकीचा उतारा केलास त्रास कमी न होता इतर वाईट शक्ती तुमचा भोग घेईल। केवळ जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच काम करा। हा लिंबूचा तात्पुरता उतारा गरजेच्या वेळी नक्की करा, हा भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। नमो आदेश।